भाजडायचं, कुणीतरी यायचं उंटाची शेपटी पिळायचं, उंटात थै थया नाचायचा, अंगाचे साखळदंड टोचायचे, पण हटला नाही, झटत राहिला माझा संभाजीराजा. हनुमानाला सिंदूर फासावा तसा रक्तानं माखला होता संभाजी महाराज. संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं. औरंगजेब संभाजी महाराजांना बघून गुडघ्यात टेकून बसतो. संभाजी महाराज म्हणतात, कवी कलश, अहो कवी आहात तुम्ही, या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कलश म्हणतात, राजन तुम होस ताजे, क्या खूब लढे हो जंग, देख कर तुम्हारा तेज, तखत तेजत औरंग. राजे काय लढलात तुम्ही जंग, तुमचं ते तेज, तुमचं ते शौर्य पाहून हा हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. औरंगजेब म्हणतोय, चोप संभा. औरंगजेब संभाजी महाराजांना पहिला प्रश्न विचारतो, ए बता संभा, का रखी है लूट, का रखा है खजाना, आणि कडाडला छावा, उसळला छावा. अरे औरंग्या, ही मातीच आमचं सोनं आहे, ही सह्याद्रीच आमचे हिरे आहेत, आणि सह्याद्रीच आमचा खजिना आहे. तू लुटलास आमच्याकडून, पण आम्ही तुझ्याकडून भीक मागून घेणार नाही. आमचे वारस तुझ्याकडून ते वडूनच घेतील आणि तुला या महाराष्ट्राच्याच मातीत गाडतील. संभाजी महाराजांचा शब्द खरा झाला आणि औरंगजेबाला औरंगाबाद मध्येच गाडला. औरंगजेबाने संभाजी महाराजांना दुसरा प्रश्न विचारला, ए बता संभा, हमारे कौन कौन से सरदार तुमसे शामिल थे? संभाजी महाराजांचं कंठस्थ आवाजात आलेलं उत्तर ऐकून औरंगजेबाच्या मरतपर्यंत ध्यानात राहिलं असेल. संभाजी महाराज म्हणतात, अरे औरंग्या, रक्तासाठी रक्त उरटणारी जात नाही आमची, तलवारीच्या पात्यावर भाकऱ्या भाजतात मराठे. औरंग्या, तुला भाजायला वेळ नाही लागणार, पण एकच नाव सांगतो, आणि ते नाव म्हणजे तुझा बेटा अकबर. आपल्या मुलाचं नाव ऐकून औरंगजेब संतापला, फतव्यांवर फतवे काढू लागला. हात कापा, पाय कापा, डोळे काढा, कान काढा. ना हात उरले होते, ना पाय उरले होते, ना डोळे उरले होते, ना कान उरले होते. असा स्तंभाला बांधलेला माझा संभाजी राजा अभिमानानं स्वाभिमानानं मातीसाठी समर्पित व्हायला तयार होता. हापशी जवळ आले, तलवार काढली, सप्तीची तलवार चालवली. संभाजी महाराजांची करतम कलम झाली. संभाजी महाराजांच्या तोंडातून वाफ निघाली. मातीसोबत ती वाफ आकाशात उंच उडून गेली आणि सांगत गेला माझा संभाजी राजा, सांगा आबासाहेबांना, आबासाहेब, तुमचा छावा मातीत नाही, मातीसाठी मेलाय. मातीत मरणारे अनेक असतात, मातीसाठी मरणारे फक्त संभाजी राजेच असतात, फक्त छत्रपती संभाजी महाराजच असतात. अरे 4 खेळ्या अंगाला टोचून येशू जर देवांचा पुत्र होत असेल, तर वयाच्या 32व्या वर्षी अंगाची कातडी सोलून डोळ्याच्या बोबळापासून ते पायाच्या नखापर्यंत या मातीला राज्याभिषेक घालणारे संभाजी महाराज आमच्यासाठी देवच आहे, आणि ते प्रत्येकाला मान्यच करावं लागेल. छत्रपती संभाजी महाराज आपल्या अखंड आयुष्यामध्ये 124 लढाया लढले, 124 लढाया लढले. पण अलबत असं की 124 लढायांपैकी एकही लढाई न हरणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागली, फक्त संभाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागली. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवतच. संभाजी महाराजांनी कधीही शेवटच्या श्वासापर्यंत हार मानले नाही. संभाजी महाराज युवकांसाठी एकच विचार ठेवून गेले, वयाच्या 32व्या वर्षापर्यंत सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं संभाजी महाराजांना. आणि आजचे युवक म्हणजे लाव चुना आणि मळ पुन्हा, किंवा गेलं डिप्रेशन मध्ये घे पाशी, कोणीने फसवलं घे पाशी. हे संभाजी महाराजांनी शिकवलं नाही. संभाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? फक्त मातीत मरू नका, तर मातीसाठी मरा आणि संभाजी व्हा. संभाजी महाराज म्हणाले होते, हा संभाजी मेला म्हणजे संभाजी संपला नाही, तर या महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणामध्ये संभाजी राजा येणार, जन्माला येणार, आणि तेच आहे, प्रत्येकामध्ये संभाजी महाराज आहे. आपण फक्त संभाजी महाराजांचे गुण अंगीकारले पाहिजे. धन्यवाद. एवढंच बोलतो, व्यासपीठाची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.